नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचा धमाकेदार ट्विस्ट जो आहे तो आपण या चॅनलवरती नेहमी पाहत असतो। आणि जर तुम्हाला ही मालिका बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ही मालिका मला आवडते असं टाईप करा। आणि चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर प्रेक्षकांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली जे आहे ते महिपतला भेटायला जातात आणि महिपत तेव्हा म्हणतो की वहिनी, तुम्ही आता जसं अंधारात चालताय तसं अंधारातच राहा, थोड्या दिवसांनीच काही काळाने उजेड तुम्हाला नक्की येईल आणि मग तो उजेड, तो प्रकाश जो आहे तो तुम्हाला तुमच्याच घरामध्ये दिसेल असं म्हटल्यावर मग अर्जुन जो आहे तो म्हणतो की सायली, मी तुला सांगितलं होतं की ह्याच्याकडून काहीही आपल्याला भेटणार नाही आणि हा काहीही बोलणार नाही, तो त्याचं तोंड उघडणार नाही। यावर महिपत आहे तो म्हणतो, मग आता कसं 113% खरं बोलला तुम्ही सुभेदार, आणि आता निघा इथून असं म्हणून तो तिकडे जाऊन बसतो आणि हे दोघेजणही आता परत यायला निघतात। आता दुसरीकडे मात्र प्रताप जो आहे म्हणजे अर्जुनचे वडील, अर्जुनचे बाबा आणि रविराज काका हे दोघंजण इथे बसलेले असतात आणि प्रताप हे त्यांच्या कामाबद्दल काहीतरी मोबाईलवर डिस्कस करत असतात आणि रविराज किल्लेदार जे आहे ते पेपरवर न्यूज वाचतात आणि न्यूज वाचताना ते अचानक हसतात। तेव्हा प्रताप जो आहे ते विचारतात की का रे रविराज, असं का हसतोयस? त्यावेळी तो म्हणतो की अरे प्रताप, बघ ना, इथे काय न्यूज आली, प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या सख्या भावाने भावाचाच खून केला असं म्हणून त्याला हसायला येतं। आणि त्यावेळेस प्रताप म्हणतो की सांभाळ स्वतःला अरे रविराज, आणि असल्या न्यूज अजिबात तू वाचत जाऊ नकोस बरं असं म्हटल्यावर त्यालाही वाईट वाटतं की का रे, माझ्या नशिबीच असं का? मला तर वाटतं मीच कुठंतरी चुकला असेल ना, बघ ना तुझ्या अवतीभोवती किती प्रेमाची माणसं आहेत, किती तुझी सगळी माणसं आहेत आणि माझ्याच अवतीभोवती असं का? माझी मुलगीच व्यवस्थित नाही आणि तो भाऊही, तोही माझ्या जीवावर उठला आहे असं म्हटल्यानंतर तेवढ्यात तिथं अश्विन जो आहे म्हणजे तन्वीचा नवरा जो आहे तो तिथे येतो आणि रविराज काकांना विचारतो, काका कसा आहेस तू, आता बरं आहेस का? असं म्हटल्यावर रविराज म्हणतात की हो बरंच आहे, जोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ आहात तोपर्यंत सर्व काही गोष्टी मी विसरण्याचा प्रयत्न करतोय। नागराजचा विषय आहे तो डोक्यातून काढायचा मी प्रयत्न करतोय, पण ते काही मला शक्य होत नाही रे असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की काका, सतत त्या विषयावर नको चर्चा करत बसू, आणि प्रतिमा आत्या कुठे आहे? सकाळपासून मला ती दिसलीच नाही असं म्हटल्यावर रविराज म्हणतात, अरे ती आत्ता झोपली आहे, कारण तिला अलीकडं थोडंसं थकवा जाणवल्यासारखं सतत होतं, त्यामुळं मीच तिला म्हटलो की आराम कर असं म्हटल्यावर प्रताप म्हणतात की ती दिवसा सहसा झोपत नाही, मग आज त्यामुळे झोपली का? त्यावेळेस रविराज हो म्हणून सांगतात। आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघेजण नागराजच्या कोठडीजवळ आलेले असतात आणि नागराज हा कोठडीतून बघत असतो। त्यावेळेस लगेच तो म्हणतो, काय अर्जुन, सायली, माझी आठवण आली वाटतं तुम्हाला, या या, मलाच भेटायला आलात ना, या असं म्हटल्यानंतर लगेच अर्जुन म्हणतो, चल सायली इथून असं म्हटल्यावर लगेच मग आतमधून तो म्हणतो की काय कोडं सुटलेलं दिसत नाही वाटतं, कोड्याचं उत्तर शोधायलाच माझ्याकडे आलाय असं म्हटल्यानंतर मग अर्जुन आणि सायली त्याच्या जवळ येतात आणि त्यावेळेस तो म्हणतो की नाहीच, कोडं सुटलेलंच दिसत नाहीये, ते काय केवढं मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर सहजच दिसून येतंय। त्यावेळेस सायली जी आहे ती म्हणते की काय या कोड्याचं उत्तर काय आहे ते सांगाल का नाही तुम्ही? त्यावेळेस तो नागराज म्हणतो की नाही, ते ते तुला तुझ्या घरातच शोधून काढायचं आहे आणि तू तुझं प्रिय घर जे आहे ते ते सत्य, ते तुझं प्रिय घर जे आहे ते पोखरून टाकणार आहे असं म्हटल्यावर इकडे जी तन्वी आहे तीही नागराजला भेटायला आलेली असते आणि आता ती लपून छपून यांचं सगळ्यांचं बोलणं जे आहे आणि ती ऐकते आणि त्यावेळेस तिच्या डोक्यात विचारतो की नागराजनं ह्यांना नेमकं कोणतं कोडं घातलं असेल आणि काय कोडं असेल आणि ते माझ्याबद्दल असेल का, असा विचार हा इकडे तन्वीच्या डोक्यात चालू असतो। आता नागराज हा अर्जुनला म्हणतो की काहीही झालं तर या कोड्याचं, या सत्याचं उत्तर फक्त मलाच माहिती आहे, एकालाच माहिती आहे, आणि ते म्हणजे नागराज किल्लेदार ह्या व्यक्तीलाच माहिती आहे, त्यांना सोडून कोणालाही हे सत्य माहीत नाही असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की हे सत्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी, कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी
सोडण्यासाठी तुम्ही कधी ना कधी माझ्या पाया पडाल आणि रडवेल्या चेहऱ्यानं माझ्याकडे याल आणि प्लीज काका काय सत्य आहे ते आम्हाला सांगा असं म्हणून तुम्ही माझ्या पाया पडाल असं म्हटल्यानंतर अर्जुन हा म्हणतो की काहीही झालं तरी मी ह्या कोडं सोडण्यासाठी तुझ्याकडं कधीच येणार नाही आणि तुझी गरज आम्हाला कधीच पडणार नाही. तुझ्या हातापाया पडणं तर ही लांबची गोष्ट आहे. आणि तो मग जोरजोरात हसायला लागतो. त्यावेळेस तो म्हणतो की मला सोडून हे सत्य कोणालाच माहीत नाही, त्यामुळे शेवटी तुला माझ्याच पायाशी यायचंय असं म्हणून तो म्हणतो की तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतोय. 1 महिन्यात तुम्ही या कोड्याचं उत्तर सोडून दाखवा, नाहीतर मग 1 महिन्याने परत माझ्याकडे या. मग असं म्हटल्यानंतर तन्वी म्हणते नागराजनं मला ही 1च महिन्याची मुदत दिली आणि ह्यांना ही 1च महिन्याची मुदत दिली, म्हणजे 1 महिन्यानंतर हे डायरेक्ट माझं सर्व सत्य आहे ते सांगून टाकणार असं म्हणून इकडे तन्वी हा विचार करत असते. आता अर्जुन सायली हे जेलमधून बाहेर येऊन नागराजला भेटून बाहेर येऊन इथं अर्जुन हा साईन करतो आणि हे दोघे जण एकत्र येतात. तेव्हा सायली ही नागराजच्या बोलण्याचा विचार सतत करत असते आणि मय सभा वगैरे असं का बोलला असेल याचा ती विचार करते. त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो की मी तुला अगोदर ड्रॉप करतो आणि नंतर ऑफिसला जातो, परंतु तिचं काही लक्षच नसतं. त्यावेळेस परत अर्जुन तिला असं खुणावतो, हाताने हलवतो आणि म्हणतो काय अगं कुठे एवढी हरवलीस. त्यावेळेस ती म्हणते की काय नाही अहो, मी त्याच गोष्टींचा विचार करते, नागराजच्या बोलण्याचाच विचार करते आणि नागराज असं का बोलला असेल आणि महिपतनं देखील सत्य का बरं नाही सांगितलं. मग त्याने कोर्टामध्ये नागराजच्या विरोधात का बरं कबुली जबाब दिला. काहीतरी भीती असेल, कोणती भीती असेल, त्याला कशाची भीती वाटली असेल, काहीतरी भीतीचा असेल का असं म्हटल्यावर अर्जुन हा विषय टाळत तो म्हणतो की काही नाही चल मी तुला ड्रॉप करतो. आणि ती म्हणती नाही नको मला उशीर होईल. त्यावेळेस तो म्हणतो की तू असे सतत प्रश्न मला विचारत राहिलीस तर तरीही तसाही मला उशीर होणारच आहे, चल तुला अगोदर ड्रॉप करतो असं म्हणून तो तिथून निघून जातात दोघेही. अर्जुन सायलीला घरी ड्रॉप करून आता ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर चैतन्य हा कामामध्ये असतो आणि अर्जुनचं काही कामात लक्ष लागत नाही. त्याच्या डोक्यात सतत नागराजच्या बोलण्याचा विचार चालू असतो. ते नागराज बोललेला मय सभा वगैरे हे सतत त्याच्या डोक्यात येतं आणि जो महिपत जो आहे तोही आता कोठडीत असं बोलला की काही जे सत्य आहे ते तुमच्याच घरात लपलेलं आहे आणि वहिनी तुम्ही आता सध्या अंधारात चालताय, थोड्याच दिवसांनी प्रकाश येईल आणि तो प्रकाश तुम्हाला घरातच दिसेल असं जे बोलणं आहे ते फिरून फिरून सतत त्यांच्याच घरात येतं. आणि त्यामुळे इथं अर्जुन जो आहे सतत त्यांच्या बोलण्यावर विचार करत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे खूप कामं पेंडिंग आहेत आणि चल पटकन करून घे आणि तू आता बोलतोयस की माझं कामात लक्ष नाही असं म्हणून नाही चालायचं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय नाही अरे मी आता महिपतला भेटायला गेलो होतो. आणि हे शब्द ऐकून चैतन्य उठतो आणि म्हणतो काय तू महिपतला भेटायला गेला होतास, कशाला अर्जुन असं विचारल्यानंतर अरे त्या केसबद्दल नागराज जे बोलला त्याबद्दलच विचारायला गेलो होतो असं म्हटल्यावर तो म्हणतो मग तो काही बोलला का आणि तू परत साक्षीबद्दल काही बोललास का असं म्हटल्यावर तो म्हणतो की अरे मी एकटा नव्हतो गेलो, सायली देखील तिथे आली होती माझ्याबरोबर. त्यावेळेस चैतन्य डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो काय सायली वहिनी तिथे आल्या होत्या आणि मग महिपत काही बोलला का साक्षीबद्दल. त्यावेळेस तो म्हणतो नाही महिपत काहीच बोलला नाही, परंतु सायलीला थोडासा तरी डाऊट आला असेल. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की तू ही गोष्ट सायली वहिनीपासून लपवायला नकोयस आणि तू सायली वहिनीला लवकरात लवकर ही गोष्ट सांग, जर वहिनीला बाहेरून कळाली तर त्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटेल. त्यावेळेस तो म्हणतो की अगोदर मी साक्षीला शोधून काढतो आणि साक्षी सापडली की लगेच मी सायलीला सर्व काही गोष्टी सांगून टाकतो. आता इकडे सायली आणि कल्पना ज्या आहेत त्या किचनमध्ये असतात आणि सुमन काकू म्हणजे नागराजची बायको जी आहे ती सतत नागराजचा विचार करत असते. आणि त्यावेळेस सायली आहे ती म्हणती सुमन काकू चहा झालाय असं म्हटल्यानंतर सुमन काही लक्षच देत नाही, ती तिच्याच विचारात असते. त्यावेळेस ह्या दोघींचं म्हणजे कल्पना आणि सायलीचं बोलणं होतं की सुमन काकू आजकाल खूप विचारात असतात, हसत देखील नाहीत, कोणाशीच काहीच बोलत नाहीत आणि सतत नागराज काकाचा त्या विचार करतात. आता मग हा त्यांच्या डोक्यातून विचार कसं घालवायचा असं म्हटल्यानंतर मग सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि सायली म्हणते की
आई तुम्हाला मनगट बनवायला येतं का हो? मला ना खूप आवडतं. आमची कुसुम मावशी ना खूप छान मनगट बनवायची आणि मला तर ते बाई जमतच नाही. यावेळेस मग कल्पना जी आहे ती म्हणते, मलाही आठवतं थोडं-थोडं. मला वाटतंय ती चणा डाळ आणि शाबू हे दोन्ही सेम-सेम घेतात बहुतेक. मग यावेळेस सुमन जी आहे तिच्यातली सुगरण आहे ती पटकन जागी होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती पळत सायलीकडे जाते आणि सायलीला म्हणते, "सायली तुला मनगट आवडतं? अगं मला सांगायचंच ना, मला खूप छान बनवायला येतं." आणि ते सेम प्रमाणात नाही घ्यायचं तर चणा डाळ ही 2 वाट्या घ्यायची आणि साबुदाणा हा 1 वाटी घ्यायची आणि मग ती लगेचच पदर खोचून कामाला लागते आणि ती म्हणते की त्यावेळेस सायली म्हणते की बरं झालं मी रात्री चणा डाळ भिजत घातलीच होती आणि आज पूर्णाजीचा उपवास आहे तर त्यामुळे शाबू देखील भिजत घातलेला आहे. त्यावेळेस सुमन म्हणते की बरं झालं मग चल आपण आत्ताच बनवूया. तू जी डाळ आहे ती कुकरमध्ये शिजायला घाल आणि तोपर्यंत खोबरं जर खवलेलं असेल तर ते माझ्याकडं आणून दे. मी त्यातून दूध काढते असं म्हटल्यानंतर मग सुमन हसत वगैरे स्वयंपाकात मदत करते आणि तिच्या डोक्यात जो नागराजचा विचार आहे तो गेलेला असतो. ह्या दोघींना ते बघून खूप आनंद होतो आणि सायलीचा प्लॅन जो आहे ते सक्सेस झालेला असतो. तिला तर खरं तर हे मनगट वगैरे काहीही खायचं नसतं परंतु सुमन काकूच्या चेहऱ्यावर जे गोड स्माईल आहे ते तिला आणायचं असतं आणि तिच्या मनाला आता समाधान वाटतं की खरंच खूप दिवसांनी सुमन काकू आज कुठं हसली आहे आणि आज कुठंतरी वेगळीकडे त्यांनी मन रमवलं आहे असा विचार तिच्या मनात येतो. आता इकडे दुसरीकडे तन्वी ही रात्रीचं लपून छपून घराबाहेर येते आणि ती मनात म्हणते की आता ह्या नागराजला दाखवण्यासाठी तरी कोणता तरी वकील ॲडजस्ट केला पाहिजे आणि त्याच्या केससाठी वरच्या कोर्टात अपील केलं पाहिजे असा तिच्या डोक्यात विचार चालू असतो आणि त्यावेळेस ती मोबाईलमध्ये नंबर शोधते, कोणी नंबर आहे का आणि मग त्यावेळेस तिला ॲडव्होकेट तांबोई नावाचा जो वकील आहे त्याचा नंबर भेटतो आणि त्यावेळेस ती त्याला कॉल करते आणि कॉलवर बोलते, हॅलो आणि मला माझ्या केसबद्दल तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि माझी नागराज किल्लेदारांची ती केस आहे असं म्हटल्यानंतर जो वकील आहे तो काहीच न बोलता फोन कट करतो आणि मग ही म्हणते की फोन कट केला काय करणार, नागराजचे गुन्हेच एवढे की एकही वकील त्याची केस आहे ती सोडवणार नाही. आता परत ती वकील मानकर यांना कॉल करते आणि मग त्यांच्याशी बोलायला जाते. परत नागराज किल्लेदारचं नाव घेतलं की लगेच तो परत फोन कट करायला जातो. तेवढ्यात ती म्हणते, थांबा थांबा, फोन कट करू नका, नेमका माझा विषय काय, माझं ऐकून तरी घ्या. त्यावेळेस तो देखील पुढचं काहीच बोलत नाही आणि तोही नंतर फोन कट करतो. आता इकडे दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे आंबेकर केसबद्दल बोलत असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आंबेकर केसची फाईल आहे ती दे रे. त्यावेळेस चैतन्य हा झोपलेला असतो. अर्जुन त्याच्या पायावर मारतो आणि त्याला जागं करतो. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की काय अरे अर्जुन, किती उशीरपर्यंत तू ना जागरण करायला लावतोस आणि काम करत बसतोस, मला ना खूप झोप आली, मला आज कंटाळा आलाय. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की थांब मी तुझ्यासाठी कॉफी मागवतो, मग कामामध्ये लक्ष लागेल आणि तो बायको बायको असं म्हणून सायलीला आवाज देतो आणि तेवढ्यात सायली तिथे येते. त्यावेळेस तो म्हणतो की चैतन्यला कॉफी पाहिजे आहे. त्यावेळेस ती म्हणते, चैतन्य भाऊजींना कॉफी पाहिजे का, त्यांच्या नावाकडे तुम्हाला पाहिजे. त्यावेळेस चैतन्य म्हणतो, नाही वहिनी, आज ना मलाच कॉफीची गरज आहे, कारण हे काम सर्व काही करायचं म्हणजे कॉफी तरी पाहिजेच आणि कशात तरी मन रमवायलाच पाहिजे, त्यामुळे प्लीज मला कॉफी आणून दे. त्यावेळेस सायली म्हणते की एवढं कोणी सांगितलंय तुम्हाला जागरण वगैरे करायला, झोप ही नैसर्गिक आहे, त्यामुळे वेळेच्या वेळी झोप घेतलीच पाहिजे आणि झोप नाही घेतली तर तुमच्या मेंदूला देखील आराम भेटणार नाही आणि मेंदूला आराम नाही भेटला तर कामातही लक्ष लागणार नाही. राहू दे, आजच्या दिवसाचं काम राहू दे आणि तुम्ही जावा. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो की ठीक आहे, बरं ठीक आहे, माझं काम आवरल्यानंतर मी जातो. त्यावेळेस सायली म्हणते की मग नंतर जाऊच नका, तुम्ही इथेच झोपा, कारण उशीर खूप झाला. त्यावेळेस तो म्हणतो, नाही वहिनी, माझं काम आवरलं की मी जातो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, जातो नंतर कशाला, आत्ताच जा ना, निघ आत्ताच, असं रागात बोलतो. त्यावेळेस सायली म्हणते, हो ठीक आहे, मग आत्ताच जा. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो, बरं झालं वहिनी तू आलीस, तुझ्यामुळं माझं हे काम राहिलं आणि मला ना घरी जाऊन आता निवांत झोपता येईल.
असं म्हणून चैतन्य निघून जातं. आता अर्जुन परत काम करण्यासाठी खाली बसतो आणि त्यावेळेस सायली म्हणते की काय तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायचं का? त्यावेळेस तो म्हणतो नाही, थोडाच वेळ. त्यावेळेस ती म्हणते मग तुम्हाला जागरण करायचंच असेल तर मग तुम्ही माझ्याबरोबर देखील करू शकता. ती थोडंसं रोमॅन्टिक मूडमध्ये ती बोलायला लागते. त्यावेळेस अर्जुन सगळं काम जे आहे ते गुंडाळून ठेवतो आणि म्हणतो मग मी तर एनी टाईम तयार आहे, असं म्हणून तो पटकन उठतो आणि तिच्या बाजूला जातो. त्यावेळेस तो म्हणतो की मग चल जाऊया बेडरूममध्ये. असं म्हटल्यानंतर मग ती हो ठीक आहे म्हणून हाताला पकडून घेऊन जाते आणि बेडरूममध्ये नेण्याच्या ऐवजी ती डायरेक्ट गार्डनमध्ये घेऊन जाते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो नाही सायली, चिटिंग आहे बरं का, तू बेडरूममध्ये म्हटलीस आणि बाहेर घेऊन आलीस. त्यावेळेस ती म्हणते रोमांस फक्त तुमच्या मनात जो आहे तोच नसतो. रोमॅन्स म्हणजे गार्डनमध्ये येऊन एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणे देखील हे सुद्धा रोमॅन्टिकच आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो हो ठीक आहे, एकमेकांना कामात मदत करणे हे देखील रोमॅन्टिकच आहे. असं म्हटल्यानंतर परत ती विचारते की मग तुम्ही कशाचा विचार करत होता आणि काय कशाचा विचार करताना तुमचं काही डोकं चालत नव्हतं? त्यावेळेस तो म्हणतो की काय नाही गं, नागराजचाच विचार करत होतो. नागराज असं मयसभा वगैरे का बोलला असेल हा काही विचार माझ्या डोक्यातून जायला तयारच होत नाही. मग असं सांगितल्यानंतर हे दोघेही विचार करत बसतात आणि त्यांचं काही कोडं सुटायला तयार नसतं. मग यांनी काहीही करून आज या कोड्याचं उत्तर जे आहे ते सोडायचंच म्हणून ठरवलेलं असतं. तर आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की हे कोडं सोडवताना प्रियापर्यंत कसं काय पोहोचतात आणि प्रियापर्यंत पोहोचल्यानंतर मग प्रिया तन्वी हे दोघांचं काय कनेक्शन आहे हे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आजपासूनच काम करायला चालू केलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मग ह्यांचं कोडं सुटतं का आणि सायलीचं तन्वी आहे किंवा प्रिया ही तन्वी नाही आहे हे पुढच्या भागामध्ये उघडकीस येईल का हे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.